सौभार कुमारी सौभार कुमारी सौभार कुमारी घ्या पटकन हो तुम्ही उठा ना हो इथून धक्का लागला तर ठेवते इकडं पुढं बसा इथून एकदम उठा ना मागचं माईक चालू करा. गाडी बाहेर आहे. चार्जिंग परम कृष्ण हरी हरी जय राम हरी जय राम हरी जय राम हरी जय राम हरी जय राम
जाळकरी बाप होते मला सांभाळून घ्या थोडं कमी जास्त कमी आहे दशकांचा मेळा गावी हरी गावी हरी गावी सर्व मार्ग वरिष्ठ नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ जिथे काही कष्ट झाला कधी जिथे काही कष्ट झाला कधी येथे काही कष्ट झाला
हरिमुखे म्हणा सात पद्धतीनं दशकांचा मेळा एक तत्व कळला व्यारी तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ देते जनगती अजपाजपणे उलट प्राणाच तेही मनाचा निर्चोपदार पटकन अजून गेलं नाही की तुम्ही तेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवाशिने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंत कर्मे हेला हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंग करू सात पाच दशकांचा मला एक तो काळात काही कष्टांना लागत जपाजपाने उलट प्राणाचा तेथे मनाचा निर्धार असे ज्ञान देवाचिने नामे विन व्यर्थ राम कृष्ण पंत कर्मेला हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठ्ठल विठ्ठल रामेश्वर
संत पद्धतीनं दर्शकाची लाल लाईट बंद करे त्याच्यात तिथे लाल लाईट चालू आहे समोरची ती चमकती पाहिजे बाय. हा बस आता बंद झाली परत चालू झाली बाय. हा चालू दे आता फक्त लाल लाईट चालू नको देऊ. विठाल परत चालू झाली खाल्ली. हा ते समोर एक कॅमेरा आहे तिकडं त्याची लाल लाईट बंद करा. त्याची लाल लाईट बंद करायला हे आल्यावर पुढे तो दुसरा विठाल सात पद्धतीनं दर्शकांचा मेळा प्रस्तुत जसं की मध्ये विक्षेप नाही करते टाळ काय तुम्ही इकडे रागा तुम्ही खाली बसा. ते कॅमेरा काढा नाही तर लाल लाईट बंद करा. ए बढिया पुढे तो हे काढून खाली जा. हे काढून ती लाल लाईट बंद कर. लाल लाईट बंद कर. हा हा नाही तर खाली कर खाली कर मांड मोकळा झाला तरी तुम्ही मला कच्चे भेटले विठाल चला ओवी फिट आणि पुन्हा सरकायचं. आता लागला करंट एकदा करंट लागला का अभंगाचा मग सोपं होतं. ए बोला पटकन पांढरे का आपला बाप आहे रुक्मिणी आपली आई आहे पुंडलिक आपला भाऊ आहे. आता आपला बाप काय म्हणतो गाडी घे बंगला बांध ग्रामपंचायत लढव गावात पालट्या कर आणि गावाचं वाटोळ कर. गटेवरचा बाप काय म्हणतो गटेवरचा बाप म्हणतो शरीर एकदाच मिळणार आहे पुन्हा मिळणार नाही भजन करून घे. आता आपली आई काय म्हणते आपल्याला आपली आई बाबा काही कर आणि कसंही कर मला नातू दाखव रे भाऊला तुला काय करायचं ते कर नातू दाखव. नातू मी पाहिला नाही ना माझे डोळे भेटणार नाही मग मिरची पावडर घाल मिरची पावडर घाल डोळे झाकून घे तुला नातूच पाहिजे ना. आपली आई म्हणते मला नातू दाखव आणि आमची कटेवरची आई काय म्हणते माहिती का बाबा 100 वर्ष आयुष्य 50 गेले तुझे झोपेत 50 शिल्लक राहिले त्यातले 3 टप्पे झाले. बालपणी गेले नेलता तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी पर्वतानी चिंता. लहानपणी गेलं टिंगल्या टवल्या करण्यात तरुणपणी गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपणी गेलं खाटा होताना पडण्यात. सुंदर आहे बालपणी गेले नेलता 13वा अध्याय डायरेक्ट म्हणतो लहानपणी आई हे पिस मोठ्यापणी बायको हे पिस आणि म्हातारपणी नदी हे पिस झालं. आपली आई असं म्हणते आणि आता आपला बाप कोण झाला पांडुरंग. आपली आई झाली रुक्मिणी आपला भाऊ झाला पुंडलिक आणि आपली बहीण झाली चंद्रभागा आणि तिथं आपण कोण झालं लेकरू. म्हणजे आपला बाप पांडुरंग आहे. कसा आहे सुंदर आहे राजस आहे कुमार आहे मदनाचा पुतळा आहे. कटेवर हात ठेवून विटेवर उभा राहतो आणि अख्ख्या जगाला सांभाळतो असा आपला बाप आहे. अजून आपल्याला सर्पदंश नाही अजून आपल्याला अटॅक नाही अजून आपली वाघाची गाठ नाही अजून आपली सापाची गाठ नाही. खरं सांगा आपला बाप दयाळू किती आहे. मागे पुढे
देवानं जिवंत ठुलंय किती विशेष आहे. बांध करू करू जमीन वाढवल्या, आकडे टाकू टाकू मोकरी चालवल्या, उपरण्या खाली हात घालू घालू म्हशी इकल्या. एकही लफडा असं राहिलं नाही का आपण केलं नाही, पसायदान पाठ केलं नाही तरी देवाने आपल्याला किती दयाळू आहे. माळ घाल नाही तर घालू नको, पण तुम्ही तुला सांभाळला हा आपला बाप आहे. आणि आपली आई किती अपराध कर पण कटेवर उभी राहते आणि अख्ख्या जगाला सांभाळते. मग जम्बू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे आणि तिथे विठू नावाचा पाटील आहे आणि तोच पाटील ह्या गावचा बाप आहे. आता गोष्ट बघ आपण आता थोडं किचकट आहे. ते जसं गाव आहे, ते जसं गाव आहे तिकडे लागलं लक्ष, ते तसं गाव आहे तसं हे एक गाव आहे. पुरावा 7वा अध्याय पाहिपा शरीराची गावा, हे एक गाव आहे आणि ह्या गावाचा पाटील मनाशी पाटील आहे आणि हे गाव मनाच्या ताब्यात आहे. गावचा तंटमुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा कारभारी मन आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे आणि या गावचा लोकनियुक्त सरपंचही मनच आहे. हे गाव महत्वाचं आहे. हे नाही हे आणि सरपंच बिरपंच नीट आहे का 5 वर्ष एकच राहा, हे अडीच करून काय बावळ्याचा बाजार नाही तर मग रोज एक राहा. या अडीच सरपंच केल्यामुळे काय झालं माहितीये का गावात एकही काम नीट व्हायचं. त्यानं मुरुम टाकलं की यानं खडी उचलायची, त्यानं खडी उचलली की त्यानं मुरुम टाकायचं. गाव खड्ड्यातच नाही तर मग रोज सरपंच, रविवारी तू मंगळवारी तुझी बायको चल होऊन दे. येण्याचा बाजार सगळा. आता ते गाव आहे, त्या गावाचं नाव आहे गेलं बाबाला मन आहे आणि त्या मन गावाचं गावात या गावाचं नाव आहे शरीर आणि या गावचा पाटील कोण आहे मन आणि त्या मनाची पाटील थोडा नादी आहे. याच्यात पाटील आहे त्याचं नाव मनाची पाटील आहे आणि मनाची पाटील थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालूकडे आहे थोडा. चालू म्हणजे इन मराठी लफडे बहादर आहे आणि त्याचं एक जणीवर प्रेम आहे, प्रेम आणि त्याची जी प्रियशी आहे ती ह्याच गावात राहते म्हणजे गल्लीतल्या गल्लीत लफडा आहे. तोही राहिला ह्याच गावात आहे आणि ती राहिला ह्याच गावात आहे. त्याचं नाव मन आहे आणि तिचं नाव इच्छा आहे. प्रियकरांचं नाव केलं बाबा मन आणि प्रियशीचं नाव इच्छा. ही करते त्याच्यावर प्रेम, तो करतोय तिच्यावर प्रेम आणि हे दोघं आले एकत्र आणि आपला झाला कार्यक्रम कारण आपण दोघांच्या ताब्यात आहे. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणते नवरात्र व्हायले, पाटणाचे भाव उतरेले हाणून घे. इच्छा म्हणते अभ्यास कर, मन म्हणतंय अजून टाइम टेबल लागलं नाही. मन म्हणतंय असं कर, इच्छा म्हणते तसं कर. दोघांच्या भांडणात ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात आणि तमाशा झाला याचा. पण त्याला माहितच नाही तिला तो नपुसक आहे. डोकं खाजवा. तो ती त्याच्या प्रेमात पडली पण तो आहे नपुसक. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तो मोबाईल बंद करे नपुसक नपुसक आहे. मग मी नपुसक आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का? नाही का? तिचा प्रियकर नपुसक आहे. आणि मग मी माळकऱ्यांना प्रश्न विचारतो, गजबीन लावणारे, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं घ्या, अजून 5 घ्या, अखिर रात घ्या. माझा पहिला प्रश्न आहे फक्त तुम्हाला, इच्छेचा प्रियकर नपुसक आहे, तिला काम नाही का तिला बाळ होणार नाही? उत्तर आहे तिला बाळ होणार नाही. का? कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे त्यामुळे तिला बाळ होणार नाही म्हणून ती आयुष्यभर कुमारी राहणार आहे. 7वा अध्याय डायरेक्ट म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामात ते तारुण्य आली. ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली ती देखणी आहे पण तिचा प्रियकर नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. म्हणजे तिला बसला प्रियकर कोण? धोका. बोलला केलं बॉम्बला सगळं. इच्छेला कुणाकून? मनाकून. मग आता पुरीनं उत्तर द्या सगळ्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं कधी धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही, नाही कधीच देत नाही. का देत नाही? मिळतच नाही तर देतील. मिळाली तर धोका देतील ना. पोरं कधी धोका देत नाही. रेंज गेली नाही. मुलानं जर धोका दिला, पोरगा धोका देत नाही. आता सगळ्या पोरी उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिला, देत नाही पण तुम्ही ही गोष्ट सांगाल बोलला
आईला तर सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देत नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, मग तुम्ही सांगणार मला मैत्रिणीला तराट असा सखोल अभ्यास पाहिजे. आता ही सांगणार तिच्या मैत्रिणीला, आता ही गेली तिच्या मैत्रिणीला लगेच केलं बरं का. आपलं कीर्तन असं असतं, एक वाक्य ऐकायचं फापालं ना कीर्तन फापालं. परत मागे इच्छेला बाळ होणार नाही, तिच्या प्रियकराने तिला दिला धोका, ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. आता तिच्या मैत्रिणीला सांगायला काय गेली ती बाई, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, मी 9 ग्लास सुसाचा रस पेले, कारण मी जर्शी होते. आणि मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, मग त्यानं गाड्याला गाण टाकलं आणि मला रस पाहता, आणि मी त्याच्या प्रेमात पडले. टाकरीला जाऊन टमाटे वाटायला गेले, आम्ही दोघं पडून गेलो. टाकरीला वाट्यानं गेले टमाटे आणि त्याच्यात तोटा झाला, मग मला पोरग झालं. त्याने मला पिसवायला सुरुवात केली. ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, आणि तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळलं. सांगू माया. आता ही बसली तिला सांगायला, ही इच्छा गेली तिच्या मायेला सांगायला. आता हा सगळा तमाशा कोणी करेल? माय नाही तर कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणाचं काही नाही, फक्त याचे चाललंय मायेचा तमाशा. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही, टीव्हीत एक म्हातारी आहे तिला दात नाही, ती म्हणते हे मला पोषण देत आहे, मी म्हणतो देऊ दे, पण तू लावी ती कुठं हा प्रश्न. तुला जर दातच नाही चाललंय, आंधळ दलितही कुत्रपीठ खातय. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काही करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम बिम हा विषय. या जगात कोणी कोणावर प्रेम करीत नाही. ही बायका पोरं ही सगळी भामटेची टोळी आहे, कोणाला वेळ नाही. आणि ह्या जगात 3च माणसं आपले, आई वडील, संत, भगवंत. चौथ्याच्या नादी लागू नका. आता उत्तर सुरू आहे सगळीला. हे सगळे लबाड आहेत, यांच्या नादी लागायचं नाही. आता ही गेली तिला सांगायला, इकडे या ना तुम्ही, इकडे जागा पडली ना, 200 माणसं उभी राहते, या ना इकडे माळी घेऊन या. लहानाले पोरांना वाटलं तर खाली बसू द्या, या इथे या. हा बघा, पण बसणार म्हणजे नीट बसणार असले तर बसा. झालं का? आता नका विक्षेप करू दे, मजा राहत नाही. एकदा लिंक लागली ना बंगाची, त्याला विक्षेप चालत नाही. राहू दे, ते खाली ठेवून दे. झालं विठाला विठाला गेलं बॉम्बाला सगळं. नाही नाही, माया आहे. आणि ही गेली तिला सांगायला, बाई मला ब्रेकर होता, त्याला मी तर मोठ्याचा होता, त्याला मी प्रपोज केलं, त्याने मला बॅलन्स टाकून दिला, गाडीवर फिरवलं, पण घोटाळा असा झाला बाई, तो तर नपुसक निघाला. कोण म्हणते? इच्छा. माया म्हणते बाई, लय बारीक आहे का बघा, माया म्हणते बाई तुला तरी प्रियकर आहे, मला तर प्रियकरही नाही आणि नवराही नाही. मग तू काम काय करते ग? काम काय करते हे भजनी मंडळ नीट आहे का? आणि भजनाला थांबून ठेवतो, अख्या रात कधी भजन करायचं नाही, अख्या रात एवढा तर घेण्यात देवानं झोपायचं का? भजन लईत लई 10:30 भजन जर बंद झालं पाहिजे, 10:30 भजने झोपले पाहिजे आणि टाकड्याला उठले पाहिजे. अख्या 2-4 जणांनी मुद्दाम पाडायचं, म्हणा भजन झालं म्हणा. आणि भजन कधी दिवस सोडू पुढं करायचं नाही. 5 वर्षाचे भजन करा भिकारेल का आपण? त्याला पोर झालं, त्याची बाई कोणतो बाई, आपलं काय समज? तुला विचारलं होतं, चालले गट्टे हातोडी थबाड वाशी हिना बोंबलं, आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल, आणि याने तिथं जाऊन बोंबलायचं, नामदेवा पुत्र झाला, नामदेव घोरत होईल. अंदाज
अशी जणी हेल घालीन जणी मालिका पाहते आई कुठं काय करते आणि आई सगळे कुठाने करते का असं काय एक वाक्य सांगा मला या जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस जर कोण असेल माहिती ना तर माळकरी या जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस माळकरी आहे माळकऱ्यानं कोणापुढे कधी वाकायचं नाही कोणाची दाल करायची नाही आपण पांढरकाची लेकर पकार पुकार नाही आपल्याकडे नवीन कीर्तनकार झाले का नवीन कीर्तनकार लगेच कार्ड छापितात कार्ड आणि वाटा कार्ड आणि त्या कार्डावर काय छापित आहे रामायणाचार्य हे रामायणाचार्य भागवताचार्य जाऊ द्या कुठं तरी करावं मध्ये त्या खांबाला पाठ लावा बाबा गेलं भाऊ मला 2-3 मिनिटं गेले काय विठा विठाला कधी ध्यान ठेवायचं सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे माळकरी माणसानं कधी कोणापुढे वाकायचं नाही का आता हा सप्ताह बसलाय 7 दिवस 10 दिवस काय असेल ते माळकरीला जेवण फुकट आहे त्यांना हे नाही करायचं असं कधी करायचं कधीच करायचं नाही कारण जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे भाजना आहे ही तिला सांगायला गेली बाई मला प्रियकरही नाही आणि नवराही नाही कोण सांगते माया मग इच्छा म्हणती का ग तू काम काय करते तुला तर नवरा नाही तुला तर पोरं नाही मग तू काम काय करते इच्छा विचारते कुणाला माया म्हणते माझं एकच काम आहे काय जीव जन्माला आला का त्याला भजन करू द्यायचं नाही आणि 84च्या गजाच्यात गुंतून मारायचं हा माझा थंडा पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी ओवी नंबर अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहरिया अध्याय नंबर 15 ओवी ऐका उपजली आणि निमले जन्माला जीव आला का त्याला मायेला जितवायचं त्याला मोठं करायचं त्याला शाळेत घालायचं त्याला लग्न करून द्यायचं त्याला बायको येऊन द्यायची तिला पोरग होऊन द्यायचं ते मोठं होऊन द्यायचं ते परत शाळेत घालायचं त्याचं लगीन करून द्यायचं हिनं नातू पाहायचा आट्याक आणायचा मारायचा पहिली म्हातारी मिली का दुसरी म्हातारी तयार माया बिगडे भ्रमणा करे भरतवी मातेगी करे भ्रमणा करे भरतवी मातेगी करे भारत संपादिती माने सातगारे रागिरा सातगारे रागिरा धनदारा 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 मुद्राजल बंद सोया रे बेगुना 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 माया आणि ही माया म्हणते बाई मी एकच काम करते इट इज अ चेन इट इज अ सायकल अँड इट इज अ जनरेशन कंटिन्युटी इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम उपजे ते नासरे जन्माला यायचं आणि त्याचा कार्यक्रम करायचा असं कोण म्हणती बस मग इच्छा म्हणली बाई तुझे दिवस फिरले म्हणजे कशावरून ऐक महाराष्ट्रात पैठण नावाची काशी आहे पैठण ही काशी आहे आणि पैठण दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आप्पेगाव नावाचं गाव आहे आणि आप्पेगाव गावामध्ये एका आईला 3 मुलं जन्माला 4 मुलं जन्माला आली पहिला मुलगा विश्वाचा गुरु झाला दुसरा मुलगा विश्वाची आई झाला तिसरा मुलगा ब्रह्मदेव झाला आणि चौथी मुलगी टाकारे येऊन थांबली अतिशया मुक्ताबाई मुक्ताबाई आहे ही तुळजापूरची कोल्हापूरची मावरगडीची वणीची लिंबा खालची पारा खालची सगळे देव एकच हा महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे ख्रिश्चन मोठे बसली देवी तिनं जेवढे भक्ताचे हाल केले तेवढे कोणाचे कारण त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तिला भक्ताचे आईबाप सण होत नाही आणि भक्त असं नगाटे तिथं सोडून कोणचं ऐकत आता परत ऐका
पहिला मुलगा विश्वाचा गुरु आहे आणि विश्वाचा गुरु राहिला नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येत आहे. तो सदाशिवाचा अवतार आहे आणि जगातली सगळी तीर्थ म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे. पूर्वीच्या काळात टाकळी, शमशेरपूर, वरसरवाडी, केळी, सांगवी या गावचे जुने लोक त्र्यंबकेश्वरचे महिन्याचे वारकरी होते. महिन्याचे जुने म्हातारे. आणि त्यावेळेस काही दिंड्या बिंड्यांमध्ये असे फराळण बिरळा देत नव्हते लोक. आता हे दिंड्यावाले सुधरून गेले. नाही तर पूर्वी म्हातारा कुपरीच्या खिशात शेंगदाणे आणि कागदात गुळाचा खडा ठेवून वारी करायचा आणि उटीची वारी तर भर उन्हाळ्यात राहायची. भर उन्हाळ्यात पण माणसं 45 डिग्री तापमानात इथून त्र्यंबकाला जात होती. कारण त्र्यंबकेश्वरला जो गेला त्याने काशीला जायची गरज नाही. कारण जगातली सगळी तीर्थ निवृत्तीनाथाच्या पायावर आहे. आपलं काय झालंय, आपल्याला देवच कळालं काही कोणाला कुठं जायची गरज नाही. इथून 15 मीटर खाली गेलं 15 किलोमीटर, इथून 15 किलोमीटर खाली गेलं तर इथंही एवढी सुंदर अवस्था आहे. इथं जटायूला राम भेटायला येऊन गेलाय. जटायूचे पाय तिथे आहे. तिथं गेलेल्यानं ते तीर्थक्षेत्र नाहीये, ते सर्व तीर्थ टाकेत आहे. आणि टाकेत पासून पुढे गेल्यावर त्र्यंबकेश्वर तीर्थ नाहीये, तीर्थांचा राजा त्र्यंबकेश्वर. आता हा आपला झाला येड्याचा बाजार. काढा दिंड्या, काढा वर्गाण्या गोळा आणि हो द्या मारा माऱ्या. काय नाही, हे दिंड्या काढून कुठं देव मिळत असतो का? आता बोललं का लोक म्हणते मग दिंड्या काढायच्या नाही का? काढा, पण दिंडीत दुसऱ्या एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव. हा टाळ तुम्ही दिंडी गेली उडत दुसरी दिंडी काय दिंड्या ज्याला त्याला अहंकार झालाय. काची दिंडी काच भजणे. गावात 25 भजणे. कुटीचे देवळ आहे गावात मध्ये. कुटीचे हरिपाठाला एकच म्हातारा आहे. काय आग लावता कोण करते? काय म्हातारे इतके दरिद्री आहेत गावात. इळभर देवळात उतरणे पडतात आणि हरिपाठा टायमाला घरी निघाले. काय क्वालिटी आहे ही! गौरवांच्या युद्धातली पडून गेलेली राक्षसाची आवडत आहे. इळभर तांबड्या खाशीत पडतो तणावर आणि हरिपाठाच टाइम झाला. अहो, ज्या माणसाला खरं ज्ञान आलं नाही ना, आता एक खरं सांगतो मला, हे सगळं लौकिक परमार्थ आहे, आतलं काहीच नाहीये. ओवी समजा तुम्हाला, गाईचं वासरू गेलं त्यामध्ये भुस्सा भरला आणि गाईनं दूध दिलं. ओवी समजा सत्याचा भोगसा काढला, आता पूर्ण वाटा भरला. तिसऱ्या अध्यायात ज्ञानोबा म्हणले वासरू गेलं, गाई काय दूध देत नाही. शेतकऱ्यानं काय केलं, वासरू फाडलं, त्याच्यात भुस्सा भरला आणि गाईनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्शीलाच चालतो, गावरांना चालत नाही. गावरांना एका लाटात गडी घरात तांब्या अंगणात. जर्शीला नाही, जर्शीला मालक पेला तरी पाना फुटतो. तुम्ही पिऊन पहा. जर्शीचं नाही काही. इथं ओवी इतकी सुंदर आहे. ओवीनी डायगा सत्याचा भोगसा काढला. तिसऱ्या अध्यायात ओवी बर का, सत्याचा भोगसा काढला. हे सत्य काढून टाकलंय. आणि मग ही गेली तिला सांगायला, बाई आता तू मारला कारण हरिपाठ केला का? हरिपाठ केला की माया मरते. हरिपाठ केला की माया मरते. मग तुझं मरायचं औषध आम्हाला सापडलं. कोणाला? मायेला. मायेला मारायचं औषध काय? आता तुम्ही माया पुढे बसले, माया विसरली का नाही? विसरले की नाही? घर विसरले का नाही? शाळा विसरले का नाही? तुम्ही सगळं विसरले का नाही केलं ना? मग माया तुटते. मग ही तिला म्हणली, बाई तुझं भजन केलं का तू मरशील, त्यामुळे तुझे दिवस फिरले. असं इच्छा कोणाला म्हणते? मायेला. माया म्हणली, बाई मी मरल मी, पण मला 16 पोर आहेत आणि माझ्या 16 पोरांमधला एक पोरग मला लग्न नाही केलं ना, मला नवरा नाहीये, मला प्रियकराही नाहीये, पण मला 16 पोर आहेत आणि 16 पोरांमधला माझा एक पोरगा जर एखाद्याला बिलगला तो त्याची वाट लावून टाकेल. ही म्हणती गप्पा हाणू नको, तुझी पोरं कोण आहेत सांग. माया म्हणते ऐक माझे 16 पोरं. आणि आता तुम्ही 16च्या 16 पोरं ऐकायचे मायाचे. एक मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणणार. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचा निरोप पाठवणारा गडी आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तू येणार आहे. सदस्य व्हायला तुला 13 लाख रुपये लागले बावड्या. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. तुझ्या काय केला? मी कोण? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्याला तिसरी केली असती. त्याला काय
माझा पाय लागला, माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर जमीन इकून आलाय. इकडे काय दिवा लावायचा मी. आणि आज सगळ्या लोकांना कोणता पोरगा मिळाला मायेचा. मायेला एकूण पोरं किती आहेत? 16. एक झाला बरं का आपला तास तशी. मी आता 16 ऐकायचे. 1 मी, 2 तू, मी तू, तिसरा पोरगा. त्या बाबळी पासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन. पण तू शिरावली नाही ना. मी माझ्या बापाचा माय. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. मी तू तुझं झालं. आणि 4 सासूचं सोनाचं भांडण झालं ना. सुनबाई म्हणती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं भूक. मला फक्त कुत्र मांजर होऊ दे. मग तू ये. आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. मी तू तुझं माझं. किती झाले? 4. आता हे 4 पोरं कोणाचे. बस फिट बसलं कीर्तन. माझ्या कीर्तनात फक्त एवढंच राहतं, वेदांत भाषा सोपी करून सांगणे. आता हाच मुद्दा आमच्या एखाद्या दुसऱ्या कीर्तनकारानं तुम्हाला असा सांगितला असता. माया असते आणि ती माया गपचित आहे. ती माया अहो फक्त कीर्तनकाराने सोपं सांगावं का अवघड सांगावं. सोपं अवघड सोपं करून सांगावं. आता आम्ही शिकलेले असल्यामुळे आमचं अवघड सोपं करून अवघड सांगणं आम्हाला जमतं. नवीन कीर्तनकाराला एखादा आणि मग ते माया रडली. रडू दे. तुला काय मुळ्या त्याचा कोण दुख होतो हे सांग. आता ही माया आणि हिचा पहिला पोरगा झाला मी, दुसरा झाला तू, तिसरा झाला तुझं आणि 4 झाला माझं. आता 16 पोरांमध्ये 4 पोरं गेले, शिल्लक राहिले 12. आता 12 पोरं ऐका मायेचे. 1 काम. शब्द नीट आहे का. काम. एक जरा नीट आहे का. आणि काम असं आहे, कामाला 7 गोष्टी आहेत. नीट आहे का. महाराज मंडळी सुद्धा नीट आहे का. कामाला 7 गोष्टी आहे. 1 कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला नाथ नाही. 4 कामाला कुळ नाही. कामाला शील नाही. कामाला काळवेळ नाही. आणि 7 कामाला लाज नाही. काम येतो. आणि असण्यावारी गोष्टी नेऊ नका महिला मंडळ. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. माझ्यातून तुमच्यात एवढाच फरक आहे. मी म्हणजे वाढल्या पुढे मला सगळ्यांच्या शिव्या खातो आयुष्य. आता 30 वर्ष शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावून नाही. आणि माझा एकच गुन्हा आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याच्यामुळे आपलं कोणाचं जमत नाही. कारण लोकांना तोंड चोपड्या गोष्टी लागतात. लोकांना नुसतं रावसाहेब या आमच्या भोकांनी बसा, ते आपल्याकडे चालत नाही. पुन्हा तुमची माझी वाटलं तर पहिली शेवटची गाठ आपली परत गाठ घेतली नाही तरी चालेल. आमचं काही एका गाव वाचून अडलं नाही. पण काम आपलं नगाट आहे. आपल्या आणि खरं बोलत पाहिजे. आणि आपल्या माणसांना आपण का बोलू नये. आम्ही तुम्हाला बोलायला पाहिजे. तुम्ही आमचे निमा ऐकलं पाहिजे. काय मध्ये तुम्ही आज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. महिला मंडळ मुलगी मला आहे. या 4 वर्षामध्ये तुम्ही सगळ्या पोरींचा अभ्यास करा. काम किती खवळला याचा अभ्यास करा. या 4 महिन्यामध्ये, या 4 वर्षामध्ये महिला मंडळ सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. आणि एकही मुलगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. तुम्ही अभ्यास करा. पोरगी कधी हुशार पोरावर प्रेम करीत नाही. हा पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार हा इतिहास आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरीनो. जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलगी पळून गेल्यावर रडला. बनियान म्हणाला पण रडला नाही. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पण रडला नाही. गरिबी आली पण रडला नाही. पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्याव. माझी मुलगी सापडून ती माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव मी तुमची मुलगी सापडून देईल पण तुम्ही रडू नका. बाप घरी जातो उशीमध्ये मुंडकं गुंतून रडतो आणि पोलिसाचा निरोप येतो तुमची मुलगी सापडली. मुलगी सापडली म्हणल्यावर तो बाप हसत पोलिसाकडे जातो
आणि बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात आणि बाप पोलिसाला म्हणतो मी इन्स्टंट विकेट. पण माझ्या मुलीनं त्या मुलाचा नाच सोडावा व नाच सोडावा. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा भाऊ माझा दुश्मन आहे. अरे ज्यानं रात्रीचं कालवून सकाळी गरम केलं तो बाप मुलीला दुश्मन झाला. अरे लाजा वाटला पाहिजे पोरीनं तुम्हाला भिकार पोरावर प्रेम करायला. पोरीनं तुम्हाला माहित नाही तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं होतं, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात उड्या हाणायच्या होत्या, तुमच्या भावाने शर्ट घेतला पण तुमच्या लग्नात घालायचा होता, तुमच्या भावानं बूट घेतला पण तुमच्या लग्नात घालायचा होता. तुम्ही भिकार पोराबरोबर पळून गेल्या तर तुमच्या भावाला आयुष्यभर समाजात खाली मान घालून जगावं लागलं. ज्याची बहीण पळून जाते त्याला समाजात खाली मान घालून जगावं लागतं, हे ध्यानात ठेवा. हे इतकं सोपं नाहीये, म्हणतो इतकं सोपं नाहीये. आणि त्याच कामाने पहिली धडक मारली कुणाला? धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, मारली शंकरा, धडक मारली शंकरा. केला ब्रह्म समाधेरा, केला ब्रह्म समाधेरा, केला समाधेरा, केला ब्रह्म समाधेरा. इंद्र चंद्र सितारा, इंद्र चंद्र सितारा. किती झाले? 4. आता मायेचं काम. मोबाईल बंद करा रे, बंद करा रे. मी गेलो ना, एक गेलो मोबाईल. कीर्तन आहे ना आपलं मानत. माझं कीर्तन कधी आता तुम्ही लय दिवसानं ऐकलं नाही तर कीर्तन आपलं बाहेर नाही राहत, कीर्तन आत गेलं पाहिजे. आणि कसाही माणूस असू द्या तो कीर्तनाला पास झाला पाहिजे. ते आत गेलं पाहिजे. कीर्तन बाहेर मजा नाही, थातूर मातूर मजा नाही, त्याला आत गेलं पाहिजे. माया आहे ती आधी. पहिला पोरगा आहे तिचा काम. हे 4 गेलेत आपले, मी तू आणि तुझं माझं. आता 5वा पोरगा सुरू झालाय काम. आता 1 सुरू करू आपण. काम 1, क्रोध 2 आणि पाया पडतो तुमच्या सगळ्या माणसांच्या. 2 मिनिटं राग आकडा. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. मारामारी करायला आणि खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काही 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काही दुपार लागत नाही. हे ध्यानात ठेवा. आणि पोरीनो जरा जगताना कशाही जगा, पण एकदा ध्यानात ठेवा, या ईश्वरासारख्या बापाला गल्लीत कधी खाली पाहायला लावू नका. इतकं सुंदर जगा, इतकं सुंदर जगा. फक्त तुमच्या बापाचा शब्द फाटला ना जरूर फाटू द्या. त्याचं बनेन म्हणालं ना जरूर मळू द्या. त्याचं अंतकरण मळून देऊ नका. आणि पुरींवर
माईकवर फक्त ज्यांना मुलगी आहे त्यांनाच बोलावं, ज्याला मुलगी नाही त्यांना मुलींवर माईकवर भाषण आणू नये. कारण बाप मुलीसाठी काय करतो हे फक्त बापालाच माहिती. त्याला कविता करून आणि गाणे करून कमणार नाही. 15 मिनिटं पूर्वी शाळेतून यायची लेट झाली तर त्याच्या हृदयाची धडधड वाढते. बाप येतो आणि बापावर कविता करून आणि कादंबऱ्या करून गाणे करून तुमच्या बापान बाप काढला नाही. म्हणजे बावळटपणा झालं असं. खरं बापावर गाणं गाव झालं मारायला कोण झाले हे बाप कळत असतो का? पोरगी कळत असते. पोरगी भाषण करणारा कधीच कळत नाही आणि कळणार नाही. तुमचं काय मत आहे? पोरगी कळत असते. तो काम आहे काम. आता एक झाला, दुसरा कोण आहे? क्रोध आणि राग आकडा. काय खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. पण जरा विचार करायला वागा. तरुण पोरं बिरणी नाही का? आणि म्हातारी माणसं सुद्धा वयामानाने थोडं घरामध्ये बोलण्यावर कंट्रोल ठेवा. सुनबाईला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. सुनबाई तिचा नवरा पाहिजे, तिने तो बैल विकत घेतलाय, तिचा कारभार करू. तुम्हाला सुनाला बोलायचा काय अधिकार नाही. तुम्हाला अर्धी मिळते ह्या मापात घरात राहावं. 60 वर्षाच्या पुढच्या म्हातारीने कोणत्याच गोष्टीत भाग घेऊ नये. वरच्या तुकडं तिकडं पावार पडू नये तर खाटर राहू. काय करत तुला? ती जुनी मंडळी इतकी नंदाट, इतक्या फोडीची माणसं आहे ती. मला ती जमूनच देणार नाही कोणाला. एखाद्या पोरानं टाळ घेतला उठलं गाप, ते पोर म्हणता बा टाळ. आता 70 वर्ष वय झालं, काला सोसायटीला उभं राहायचं. तुला समजत आहे का काय? एका दिवशी जिन्यावरून पडलं तर मरशील ना काय करायचं आपलं? एक संघ मला कोणतीही गोष्ट विशिष्ट वयात शोभते. तुमचं काय मत आहे? आता हे लहान आले पोर आहेत, यांना पळणं शब्द, उड्या मारणं शब्द, वय पोर आहेत ते, हसणं शब्द. आता तुम्ही मला जर पोरांमध्ये गोट्या खेळताना पाहिलं काय ते सोबत आहे का ती गोष्ट? नाही. विठाल विठाल उलट म्हाताऱ्या माणसाने पोरांना म्हणलं पाहिजे तुम्ही करा, आम्ही तुमच्या मागे आहे. वय झाल्यावर थांबून घ्यावं. नाही वय झाल्यावर थांबून घ्यावं. आता हे पोर आहे टाळकरी बेडकरी कशी शिवून दिसते बरं. जाऊ द्या ना महाराज. पोरांनी गावाचे कारभारीच केले पाहिजे. पोरांनी जात सगळं. जुन्या काळात काय व्हायचं? सप्त्याचा कारभारी तेच, जत्राचा कारभारी. म्हणजे बाबा ठरवाय तेच आणि बाई ठरवाय तेच. काही नाही. बाबा सप्त्याचं त्यांनीच पाहायचं, तमाशीची बाई बी म्हणजे बाई त्यांच्याकडच. आणि बाबा उलट म्हाताऱ्या माणसाने आता असं म्हटलं पाहिजे पोरांनो सल्ला मला विचारा, काम तुम्ही करा. त्याच्यात इतका मोठा मोठेपणा आहे. पोरं तुमच्या पाया पडतील, पाया पडतील पोरं. बाबा उद्या काय करायचंय? त्यांनी पोरं हे काय आमच्या काळात, त्या काळात काय वांग होतं काय होतं आमच्या काळात. आता मी जर माझ्या पोराला म्हणून मी लई कष्ट केले, तो मला काय म्हणेल? तुला सांगितलं कोणी होते? साधी गोष्ट आहे ना. मी जर आणि कोणत्याही म्हाताऱ्या माणसाने आम्ही लई कष्ट केले हे पोरांना सांगायची गरज नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध वेगळं आहे. आता आपल्याला शाळेत जाताना काय होतं का? नाही. आता आपण लहानपणी शाळेत जायचं. तुम्ही मी आता एका गावच्या आपण पर्यंत पाटी होती. पाटी तिला साधा नाही, नुसतं खापा. आणि खापराची फोडी तो म्हणून घरचे पातळीची घ्यायची. ती पातळीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. तेव्हा थुका काय आपण एका बोटाला लावित नव्हतो. नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुका. आपल्या बाबाच्या खिशात कुपरी राहायची. कुपरी कळते तुम्हाला? आतून 2-3 खिसे, वरून 2-3 खिसे आणि इथं 1-2 खिसे राहायचे. आणि त्या कुपरीत पेन्सिल राहायच्या. तुकडे करेल रोज एक पेन्सिल. का? आपण पेन्सिल खायचं. आणि आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय? खताची गोड. आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. कपड्याला काय पट्टे होते का? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चढवायचा, जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम. आता
पाणी राहायचं वड्याला पाणी आणि अख्खी पोरं दिवाळीच्या सुट्टीत आंघोळीला पुढं म्हण मोकळी शेड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या बाहेर आलं कोणी तर शेड्या वड्यालाच अख्खी मोकळी घ्या आणि पळायची ना काय आता हे पोरला हे एवढे एवढे पोर आहे यांना बाटलीतलं पाणी प्यायला आहे की नाही आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी पाणी काय कार्यक्रम होत आला का दगड सापडायचा दगड नाही सापडला का थोडं माग सरक थोडा पुढा सरक प्रारब्ध आहे आपण झोपडीत राहत होतो हे आपलं प्रारब्ध आहे आपल्या पोरगा बंगल्यात गेला त्याच एका खाणीतून दगड निघले महाराजांची भाषा आहे एका खाणीतून दगड निघले एकाची पायरी झाली एकाचं कासव झालं आणि एकाची मूर्ती झाली त्यात काय एका खाणीतून मडके 3 तयार झाले काही मडके दही अंडीला गेले काही म्हाताऱ्यांना विले गेले काही डाव्याला गेले ही प्रारब्ध आहे पोरांकडून उलट म्हाताऱ्यांनी करून घेतलं पाहिजे आमचं काय तुमचं काय वय झालं विषय सोडून द्यावा पण लय हाऊस वय झालं विषय मिटला महिला म्हणलं तुम्ही सुद्धा सुनबाई घरात आले ना थोडं दुर्लक्ष करायचं घरात थोडं दुर्लक्ष मोर तिला करू द्या तिला काही तिलाच करायचंय आपण गंज केलं आयुष्यभर कष्ट केले ती तिकडे वांग्यात मीठ घालत नाही ती मिरचीवर आपलं मस्तपैकी सकाळी देवपूजा करायची तुळशीला पाणी घालायचं पोतीवर चांगलं गप्पा आणि बसायचं चहा प्यायचा आपल्याला वाटलं ना सुनबाई करीत नाही ना आपल्याला काही एक भाकर माग नाही आपल्या हाताने एक भाकर करायची कालवण करायचं नाही कालवणाचा कंटाळाला तणकून दूध चुरायचं साखर टाकायची एक भाकर तणकून आणायची कणकून आपलं काम करायचं तिनं काही तिच्या बाबाच्या घरून बाजरी आणत नाही तिनं बसून राहायचं ना आपण भांडे घासायचे म्हणजे आपण गडी बिडे घे म्हाताड्याला बावळाला काही काही सुनबाई टीव्ही पाहती आणि म्हणती मला बटाटे कापले पाहिजे मुंडक कापतो आणि ती फोड सुनाला लागल्यामुळं सुन म्हणती आमची सासू आहे ना संध्याकाळचा मला कामाला सगळं करते आता काही काही सुना तर इतक्या भारी आहे तिला तिच्या नवऱ्या संग जर फिरायला जायचं असलं ना स्कूटीवर नवरा बायको 5 वाजता गार्डन मध्ये दोघच तर त्या सुनाला जर पोरांची अडचण होत असली ना त्याची काही आयडिया आहे ती काय म्हणते माहिती का आमची पोरं आहेत ना आमच्यापेक्षा जास्त म्हातारी करा आता म्हातारी ओरिजिनल चक्रम म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काही ती गेले दोघं येड्या बावळीत बसत आईस्क्रीमची कांडी खात बरं मग दोघांना 2 कांडे घ्यावा का नाही एकच कांडी दोघांना त्यानं जी बाहेर काढली ना शटाच काढून टाकला आणि ते नातोय ना घरी आजीच्या नागपुडीत वड घालतय कानपुडी वडीत आहे लुगडं वडीत आहे पदर तरी ती म्हातारी म्हणती काल दिवसभर ते दोघे नव्हते पण पोरांनी होऊ का झालं विषय सोडून देवा हा विनोद आहे का तो काम आहे दुसरा क्रोध आहे आणि तिसरा लोभ आहे आणि आज जगात कोणचा भाऊ नाही कोणची बहीण नाही काही नाही पूर्ण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका इथून पुढे नुसत्या नोकरीच्या पगारावर जगणं हे सुद्धा पारतंत्र्य राहील तुम्हाला वाटतं माझ्या नवऱ्याला 80,000 पगार आहे नाही आपल्याला सुद्धा आपल्या पोटी पॉकेट मनी कमावले पाहिजे इथून पुढे असं चालणार नाही चालणार नाही तो लोभ आहे किती झाले काम क्रोध लोभ 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 आहे का छान मग आणि आज सगळ्या लोकांच्या अंगात काय घुसलाय तुम्हाला माहिती म्हणून सांगतो राग येतोय लोकांना इंदुरीकरचा हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी एवढी गावं पाहिजे ते माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केलं नाही एका जन्मात 10 जन्मात होणार नाही कोणाला मी तेवढी करून टाकली मी 80च्या खाली महिना करीत नाही मी अशी 1-2 कीर्तन कधी करीत नाही एक कीर्तन केल्यावर आपल्याला झोप सुद्धा येत नाही हलक्या हाती 3
अंतर काटलं 4. मी काही सीझन मधला बाबा नाही. आता हा तुमचा 2 वर्षाला नंबर लागलाय. आता ही तारीख गेले 22 सालात, नंबर लागला 24 सालात. आता लावायचा ठरलं तर नंबर लागेल 26 सालात. 25 बुक झालंय जवळजवळ. 1 तारखेची जीव काढणार तरी 80-85 करतो महिन्याला. 3 तर मोकळे करतो मी. माझी इतकी कीर्तन नाही केली कोणी. आणि माझ्या कीर्तनात वाकली पुस्तकातली जास्त कमी नाही. माझे वाक्य अनुभवाचे आहेत. मी शेतकऱ्याचाच आहे ना, मी काय ऐकलंच आहे ना. आज आपल्या माणसाला आपण बोललं पाहिजे. काय मध्ये आता आपल्या पोरांना कल्पना नाही तर हा टाहकरी हा सबसेट हा पट्टा आहे. तुम्हाला माहित नाही पूर्वी महाराज लोक गरीब होती पण गायीवर जिवंत होती. तेव्हा या भागात पूर्वी गाया खंडीनं पालित होते. गाया आकडेवर नव्हत्या. 12 गाया का 6 गाया नाही. धोत्रावाला म्हातारा राहायचा, 6 गोरे राहायचे. रविवारी शिन्नरच्या बाजारात गोरा विकला काय आणि शनिवारी गोटीला गोरा विकला काय. पुरीचं लग्न जमलं तर माणसं म्हणायचे बाबा अहो लग्न 15 दिवस झालं येऊ द्या 6 गोरे शिल्लक आहेत. पुरीचं लग्न करून अख्ख्या गावाला लापशी घाली तुझे लोक. कोणच्या जीव गाईच्या बैलाच्या. आणि म्हाताऱ्याच्या लव दुसरी लग्नाला आली येऊ द्या 9 गाया गाभाने. जुनी माणसं अशी खंबीर होती खंबीर होती महाराज. आणि आपल्या माणसाला आपण बोललं पाहिजे. आमची कीर्तनातली वाक्य लोकांना झोंबतात पण ती पुस्तकातली नाही, अनुभवाची वाक्य आहे. आता तरी पुढे हाती उभं दे. 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 अरे तो कॅमेरा चालू आहे तो तुला मराठी कळत नाही का रे सांगून तसं.